नमस्कार. व्हॉट हॅपन्स इन वेगास स्टेज इन वेगास असं अमेरिकेत म्हटलं जातं. ह्याचा अर्थ काय? तर लास वेगासमध्ये जे काय होतं त्याच्याबद्दल बाहेर बोललं जाऊ नये, ते सिक्रेट किंवा कॉन्फिडेन्शियल ठेवलं जावं. आता या व्हिडिओत आपण नेमकं त्याच्या विरुद्ध करतोय. आपण बोलणार आहोत लास वेगासचं काय होतं आणि त्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, आपण काय घेऊ शकतो. आता लास वेगासचा जो शोध जो लागला तो लावला एका स्पॅनिश एक्सप्लोररने, स्पॅनिश जे संशोधक असतात त्यांनी. आणि तो जेव्हा ह्या भागात आला ते वर्ष होतं 1821 आणि त्याने ह्या भागाला नाव दिलं लास वेगास. लास वेगासचा फ्रेंचमध्ये अर्थ आहे द मेडोज, म्हणजे झऱ्या शेजारची गवत असलेली जागा. आता इथेच पहिला विरोधाभास येतो तो असा आहे की लास वेगास ज्या राज्यामध्ये आहे अमेरिकेच्या त्याचं नाव आहे नेवाडा, आणि नेवाडा हे बऱ्यापैकी वाळवंटी प्रदेश आहे. हा झाला पहिला विरोधाभास. आता पुढे जाताना आपल्या अजून काही गोष्टी असतील ज्या कदाचित थोड्याशा कॉन्ट्रॅडिक्टरी वाटतील. ओके, तर 1821 जरी लास वेगासचा शोध लागला असला आणि त्याच्यानंतर लास वेगास हे छोटं शहरच होतं, फारशी ग्रोथ त्याच्यात होत नव्हती, ते एक रेल्वेचं स्टेशन होतं इथपर्यंतच. पण 1931 साली लास वेगास ज्या स्टेटमध्ये नेवाडा त्यांनी गॅम्बलिंग लिगलाइज केलं, म्हणजे जुगार त्याने सरकार मान्य केला. तिथपासून लास वेगासची खरी ग्रोथ सुरू झाली किंवा घोडदौड सुरू झाली. सुरुवातीला लास वेगासचा हा जो एरिया होता गॅम्बलिंगचा कॅसिनोवाला, त्याचं नाव होतं फ्रेमॉन्ट स्ट्रीट. नंतर जसं जसं हे वाढत गेलं तसं तो एरिया कमी पडायला लागला आणि मग त्या एरियाला नाव पडलं ओल्ड वेगास. आणि नवीन एरिया जो डेव्हलप झाला त्याचं नाव आहे स्ट्रीप. स्ट्रीपवरील तर भरपूर हॉटेल्स आहेत, भरपूर मनोरंजनाची साधनं आहेत आणि स्ट्रीपवरची हॉटेल्स आहेत थीम बेस आहेत. ते थीम बेस कसं आपण नंतर थोडक्यात पुढे पाहू. आता लास वेगासची ही गोष्ट खरी आहे की लास वेगासची सुरुवात झाली गॅम्बलिंगमुळे. आपल्याकडचे बरेचसे लोक त्याला गॅम्बलिंग सिटी म्हणूनच ओळखतात, पण जर तुम्ही जगभरचं बघितलं तर ते ग्लोबल एंटरटेनमेंट कॅपिटल म्हणून समजलं जातं. ह्याचाच अर्थ जुगाराशिवाय इतर बऱ्याच गोष्टी तिकडे आहेत. हे कसं ते सांगतो. लास वेगासमध्ये पूर्वी जे जुगाराचं इन्कम होतं ते खूप जास्ती होतं, नंतर कमी होते, साधारण 63% आला. आणि आता स्ट्रीप हा जो मेन एरिया आहे तिथे ते इन्कम फक्त 35% आहे, म्हणजे 1/3 झालं टोटल रेव्हेन्यूच्या. ओके, बाहेर थोडंसं जास्त आहे, 42-43% स्ट्रीपच्या बाहेर, पण तो एरिया फारसा व्हिजिट केला जात नाही टुरिस्टने. आता हे जे झालं त्याची काही कारणं आहेत. त्याचं पहिलं कारण आहे टुरिझम. लास वेगास हे ग्लोबल टुरिस्टच्या अट्रॅक्शनमध्ये येतं. त्याचं पहिलं कारण आहे की स्ट्रीपवरची थीम बेस हॉटेल. थीम बेस हॉटेल्स म्हणजे काय? आता तिकडे भरपूर वेगळे हॉटेल्स आहेत. पॅरिस आहे, न्यूयॉर्क आहे, MGM आहे, मिराज होतं जे आता पाडल्या नवीन बांधतायत, ट्रेझर आहे, त्यांना सीझर्स पॅलेस आहे. ह्या सगळ्या हॉटेलमध्ये वेगळ्या थीम्स आहेत. समजा तुम्ही पॅरिस हॉटेलमध्ये गेलात तर तिकडची थीम अशी आहे की तिथे सगळे काही पॅरिसच्या बेसवर आहे, फ्रेंच बेसवर आहे. तिथे तुम्हाला फ्रान्समध्ये असल्याचा फील येतो. आणि तिकडचे कॅफे, बिस्ट्रो, वेगळे आउटलेट्स आणि स्टॉल्स असं सगळं तिकडे तुम्हाला दिसतं आणि तुम्ही प्रत्यक्षात त्या शहरात असं वाटतं. एवढंच नाही तर पॅरिसचं जे आयकॉन समजलं जातं म्हणजे आयफेल टॉवर, त्याची प्रतिकृती त्यांनी तिकडे उभारली आहे. पुन्हा ही मिनिएचर प्रतिकृती नाही आहे तर बऱ्यापैकी मोठी आहे. ती एवढी मोठी आहे त्या आयफेल टॉवरवरती म्हणजे त्या प्रतिकृतीवरती त्यांनी एक रेस्टॉरंट देखील ठेवलं आहे जिथे तुम्ही जाऊन अन्नाचा वगैरे आस्वाद घेऊ शकता. तसंच जर तुम्ही न्यूयॉर्क हॉटेलमध्ये गेलात तर न्यूयॉर्क हॉटेल ही न्यूयॉर्क थीमवरती आहे, म्हणजे सगळं तुम्हाला न्यूयॉर्कचा फील येतो. न्यूयॉर्कमध्ये घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला तिकडे दिसतात आणि तिथे स्वातंत्र्य देवीचा पुतळा देखील आहे. समजा तुम्ही व्हेनेशियन हॉटेलला गेलात. व्हेनेशियन हॉटेल बेस आहे व्हेनिसवरती. व्हेनिस जे प्रसिद्ध आहे कॅनॉल्स आणि गंडोला. तर ह्या व्हेनेशियन हॉटेलमध्ये देखील व्हेनिसच्या सगळ्या थीम आणलेल्या आहेत. त्यांनी एक आर्टिफिशियल कॅनल देखील तयार केलेलं आहे आणि त्या कॅनलमध्ये तुम्हाला गंडोला राईड्स देखील मिळू शकतात. एक फ्लेमिंगो म्हणून हॉटेल आहे जिथे तुम्हाला बर्ड सँक्च्युरीमध्ये गेल्यासारखं वाटतं. जर तुम्ही सीझर्स पॅलेसला गेलात तर तिथे तुम्हाला ओल्ड रोमन जे आर्किटेक्चर स्टाईल होतं तिकडचं सगळं तुम्हाला तिकडे दिसेल. आणि समजा तुम्ही आता MGM हॉटेल आहे, MGM म्हणजे मेट्रो गोल्डविन मेल्स जे एक फिल्म स्टुडिओ आहेत, तर तिथे तुम्हाला ते मेट्रो गोल्डविन मेल्सच्या स्टुडिओ वगैरेचा फील येईल. तिथे तुम्हाला ते 4 सिंह दिसतील जे सुरुवातीला वाचतात, इंग्रजी सिनेमात सुरुवातीला गर्जना करतात, तर ते 4 सिंह वगैरे सगळे तुम्हाला दिसतील. असं हे थीम असल्यामुळे बरेचसे टुरिस्ट इथे येत असतात आणि 24 तास हे हॉटेल्स ओपन असतात. तिथे कोणीही कोणाला अडवत नाही, तुम्ही निश्चिंतपणे जाऊन ते बघू शकता. आणि तिथल्या रस्त्यावर देखील त्याच्यामुळे भरपूर गर्दी असते आणि मेन स्ट्रीप येते तशी बऱ्यापैकी सेफ देखील समजली जाते. तर हे झालं टुरिस्ट अट्रॅक्शन. आता दुसरं असं आहे की फूड सगळीकडेच मिळतं, पण लास वेगासमध्ये फूडचे जे आहेत त्याचं एक कारण असं आहे की युरोप आणि अमेरिकेत मिचेलिन स्टार म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर जी चांगली रेस्टॉरंट्स असतात त्यांना तिकडचे गेस्ट म्हणा, फूडीज म्हणा किंवा फूड एक्सपर्ट्स म्हणा हे वेगळे रेटिंग देतात, रिव्ह्यू देतात. ज्यांचे रेटिंग चांगले, ज्यांचे स्टार्स चांगले, ती तिथे खूप चांगली समजली जातात. ते फाईन डायनिंगसाठी लोक तिथे खूप जातात. आता फाईन डायनिंग म्हटलं तिथे किंमत थोडी जास्त पडते, पण सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी रेस्टॉरंट लास वेगासमध्ये भरपूर आहेत. तिकडे तुम्ही गॉर्डन रामसे म्हणून आहे, त्याचं बर्गरचं आहे, चांगले बर्गर्स तिथे मिळतात. हेल्स किचन आहे आणि PF चँग म्हणून आहे जे मला स्वतःला खूप चांगलं वाटलं.
आणि त्याच्याशिवाय इतरही बरेचसे मेक्सिकन फूड जॉईंट्स तिकडे आहेत आणि मेक्सिकन फूड हे बऱ्यापैकी आपल्या भारतीय फूड सारखं असतं आणि परवडनेबल पण असतं. तर ही सगळी झाली फूडची. प्लस तिथे बरेचसे फूड फेस्टिवल ऑर्गनाईज केले जातात, ते बघायला तिथे भरपूर लोक येतात. त्याच्यानंतर तिसरा एरिया आहे जो सर्वसाधारण लोकांना माहीत नाही, तो म्हणजे टेक्नॉलॉजी. कारण लास वेगास आपल्या मनात एक सेटअप झाला आहे की हे जुगाराशी जोडलेलं आहे, पण टेक्नॉलॉजी हे देखील तिथे एक मेन आहे. आता आपण समजतो की फ्युचरमध्ये ट्रान्सपोर्टेशनचे मोड आहेत, त्यातला एक महत्त्वाचा मोड असणार आहे हायपरलूप. लास वेगासमध्ये हायपरलूपचं टेस्ट ट्रॅक आहे. त्याच्यानंतर लास वेगासच्या जवळ एक डॅम आहे, एक धरण आहे, त्याचं नाव आहे हुवर डॅम, जे इंजिनिअरिंग मार्वल समजलं जातं. त्या हुवर डॅमला भेट द्यायला देखील भरपूर लोक येत असतात. त्याच्याशिवाय बऱ्याचशा टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स तिथे होत असतात. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे ॲन्युअल शो असतात, ते लास वेगासला दरवर्षी होत असतात. त्या शोमध्ये भाग घेण्याकरता तिथे स्टॉल ठेवण्यासाठी, ते बघण्यासाठी चिकार लोक येत असतात. आतापर्यंत आपण 3 भाग बघितले, टुरिझम, फूड आणि टेक्नॉलॉजी. चौथा भाग आहे एंटरटेनमेंट. ग्लोबल एंटरटेनमेंट कॅपिटलमध्ये बरेचसे एंटरटेनमेंट होत असतात. काही शोज फ्री असतात जे तुम्हाला रस्ते दिसतात आणि काही पेड शोज देखील असतात. पेड शोज म्हणाल तर तुम्ही एल्विस प्रेस्लेचं नाव नक्कीच ऐकलं असेल, ज्याला किंग ऑफ रॉक अँड रोल्स म्हणायचे. त्यांनी ते 837 कॉन्झिक्युटिव्ह शोज कंडक्ट केले होते आणि ते सगळेचे सगळे शोज सोल्ड आउट किंवा हाऊसफुल होते. सध्या जगातला जो सगळ्यात प्रसिद्ध जादूगर आहे, मॅजिशियन आहे, डेव्हिड कॉपरफिल्ड, त्याचे शोज तिथे रेग्युलर केले जातात आणि ते सगळे शोज देखील ॲडव्हान्स बुकिंगमध्ये फुल होतात. आणि ह्याच्याशिवाय इतर वेगळे सेलिब्रिटीज तिथे येऊन असतात, वेगळे परफॉर्मन्स करतात, ते बघायला देखील तिथे भरपूर गर्दी असते. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे जो सर्वांकडे पुन्हा फारसा परिचित नाही आहे, तो असा आहे की डेस्टिनेशन वेडिंग्स. डेस्टिनेशन वेडिंग ही कल्पना मुळात आपल्याकडे देखील तशी नवी आहे नाही, कारण जिथे म्हणजे लग्नाच्या ज्या 2 पार्टी असतात म्हणजे वधूवर, ते त्यांचे मित्रपरिवार, फॅमिली सगळे एका वेगळ्या ठिकाणी जातात आणि सगळे एकत्र एन्जॉय करतात. तर लास वेगासमध्ये काही चॅपेल्स, तिथे अमेरिकेत जिथे लग्न होतात त्यांना म्हणजे चर्चच्या चॅपेल मिळतात, तिथे बरेचसे सेलिब्रिटी देखील जाऊन लग्न करतात. त्या ह्याच्यामुळे देखील तिथे भरपूर लोक येतात. तर हे सगळं झालं लास वेगासच्या संदर्भात. लास वेगासचा थोडासा चेंज असेल तर आपण मगाशी म्हणालो की रेव्हेन्यू तिथे कमी झाला आहे, गॅमलिंगचा रेव्हेन्यू कमी झाला आहे. ही गोष्ट खरी, म्हणजे गॅमलिंगच्या रेव्हेन्यूचं पर्सेंटेज कमी झालं आहे, इतर पर्सेंटेज वाढतात. आणि त्याची काही कारणं अशी आहेत की जेव्हा पूर्वीचा वेळ होता तेव्हा बराचसा गॅम्बलिंगचा जो बिझनेस होता तो तिकडच्या मॉब्समध्ये, अमेरिकेत गँगस्टर लोकांना मॉब्स म्हणतात, त्या मॉब्सच्या किंवा वेगळ्या गँगच्या हातात होता. नंतर 1980च्या नंतर FBI म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनवरती मॉब्सवरती क्रॅकडाऊन केलं, ॲक्शन घेतल्या. त्याच्यावर आता बराचसा गॅम्बलिंगचा बिझनेस आहे तो मॉबस्टर्सकडे नाही आहे, तर तो बऱ्यापैकी कॉर्पोरेट्सकडे, त्याचं भरपूर कॉर्पोरेशन झालेलं आहे. जे आपण म्हणतो की लास वेगास अमक्या गोष्टी होतात, त्यातल्या काही गोष्टी आपल्या करता येण्यासारख्या आहेत आणि आपण कराव्यात. त्याचा फरक असा आहे की लास वेगास जे आहे ते मुळात एका वाळवंटात आहे. त्या वाळवंटात देखील असून जर ते लोक एवढं करू शकत असेल तर आपला महाराष्ट्र, आपला भारत देश, ज्याची लोकसंख्या 140 कोटी आणि भारतात फक्त 1 कोटी टुरिस्ट होतात, जेव्हा लास वेगासमध्ये वर्षाला टुरिस्ट असतात 4 कोटी, म्हणजे भारताच्या 100 पट, आणि त्यांची लोकसंख्या भारताच्या 1% पण नाही आहे. ओके, तर भारतात किंवा महाराष्ट्रात आपण कमीत कमी काय करू शकतो, बरीचशी थीम बेस हॉटेल आपण महाराष्ट्रात देखील सुरू करू शकतो. महाराष्ट्रात वेगळ्या थीम अशाही पॉसिबल आहेत की एक तर महाराष्ट्रात भरपूर चांगली हिस्ट्री आहे, शिवाजी महाराज होऊन गेले, वेगळे आपले राज्यकर्ते चांगले होऊन गेले, त्या काळातल्या गोष्टी आपण दाखवू शकतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राला, भारताला आयुर्वेदाची परंपरा आहे, आयुर्वेद बेस्ड गोष्टी आपण करू शकतो, जे केरळामध्ये ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात वेगळ्या रानभाज्या होतात, पालेभाज्या होत्यात, फळभाज्या होतात, वेगळी पानं, फुलं, फळं ह्यांचे वेगळे प्रदर्शन आपण करू शकतो. ते बघण्यासाठी लोकांना आपण अट्रॅक्ट करू शकतो. प्लस महाराष्ट्रातली काही छोटी गावं देखील चांगली डेव्हलप झालेली आहेत. काही लोकांनी तिथे खरंच चांगलं काम केलं आहे, म्हणजे ते ग्राम शिवार योजना असेल किंवा पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम असेल, ज्याच्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात देखील लोकांनी तो परिसर हिरवागार केलेला आहे. दुर्दैवाने ह्या गोष्टी फारशा प्रसिद्धीत येत नाही, कारण मीडियाकडे आपल्या जास्ती कोण निगेटिव्ह गोष्टींना जास्ती हायलाईट केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पॉप्युलराइज करू शकतो आणि ह्या जर आपण केल्या तर आपलं टुरिस्ट पर्सेंटेज आहे ते कुठच्या कुठे जाईल. समजा आपण अक्षरशः सांगितलं तुम्हाला खरं वाटणार नाही, पण 100 पटीने वाढवू शकतो. आणि विचार करायचा हे आपण 100 पटीने वाढवू शकलो तर आपल्या महाराष्ट्राच्या GDPला, आपल्या भारताच्या GDPला किती प्रचंड फरक पडेल. आपण म्हणतो की भारत आपला 4था GDP आहे, तर ते 3 मध्ये जायला टुरिझमचा खूप मोठा हातभार लागू शकतो. आता आपल्याला जरूर कसली आहे, तर फक्त आपल्या एका चांगल्या नेत्याची जरूर आहे, ज्याच्यावर मनापासून काम करेल. म्हणजे असं म्हटलं तर की शिवाजी महाराज पुन्हा एकदा जन्माला हवेत, ते व्हावं अशी आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. आणि ते झालं तर महाराष्ट्र नक्कीच खूप पुढे जाईल, आपला भारत देश पुढे जाईल. धन्यवाद.